उद्या चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. शत्रू लोटांगण घालेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि बांधवांनो. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सुख समाधान घेऊन येणार आहे. कारण उद्याचा दिवस काही साधा सुद्धा दिवस नाहीये. उद्या आहे चैत्र पौर्णिमा, म्हणजेच साक्षात कालपुरुषाचे अवतार, आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचन पवनपुत्र हनुमानजी यांची जयंती. असं म्हणतात की जेव्हा काळ समोर उभा असतो आणि संकट चारही बाजूंनी आपल्याला घेरतात, तेव्हा विश्वात फक्त एकच नाव थरथरतं, ते म्हणजे जय हनुमान. पण मित्र हो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण वर्षानुवर्ष पूजा करतो, वर्षानुवर्ष उपवास करतो, तरीही घरातलं दारिद्र्य काही केला जात नाही, पतीच्या नोकरीत प्रगती का होत नाही, किंवा आपल्याच मुलांच्या शिक्षणात सारखे अडथळे का येतात? कारण आपल्याला वेळ आणि वस्तू यांचं शास्त्रच माहीत नसतं. उद्याच्या या दुर्मिळ अशा शुभ मुहूर्तावर सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी घराच्या उंबरठ्यावर जर तुम्ही ही एक वस्तू गुपित ठेवली, तर तुमच्या आयुष्यातून 7 पिढ्यांचं दारिद्र्य, कर्ज आणि दुःख हे मुळासकट उपटून फेकलं जाईल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हे मी सांगत नाहीये, तर आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या उपायाचा देखील उल्लेख आहे. तुमच्या पतीची प्रगती वर्षानुवर्ष रखडली असेल, मुलं अभ्यासात मागे असतील, किंवा तुमच्या हसत्या खेळत्या घराला कुणाची तरी काळी नजर ही लागली असेल, तर उद्याचा हा छोटासा उपाय तुमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. तुमचा जो शत्रू आज तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, तोच शत्रू उद्या तुमच्या समोर लोटांगण घालेल. पण थांबा, एक रहस्यमय वस्तू. कोणती? ती उंबरठ्यावर ठेवताना कोणती चूक टाळायची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या रुईच्या झाडाचा असा कोणता गुप्त चमत्कार आहे, तो तुमच्या रिकाम्या तिजोरी पुन्हा पैशांनी भरू शकतो? हे रहस्य मी आजच्या या व्हिडिओमध्ये उघड करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढची 20 वर्षांची सुखाची करणार आहे, याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद हा मिस करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे विळख्यासारखं असतं. पुढे जाण्यापूर्वी आपली उपस्थिती देवाच्या चरणी लावा. आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गण गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची साक्ष देईल. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या जवळच्या 5 लोकांना नक्की शेअर करा, कारण पुण्य वाटल्याने वाढतं. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या आध्यात्मिक कुटुंबात सहभागी व्हा. मित्रांनो, नीट समजून घ्या. हनुमान जयंती ही केवळ कॅलेंडरवरची एक तिथी नाही, तर ती संपूर्ण सृष्टीतील एक प्रचंड ऊर्जा आहे. चैत्र पौर्णिमेच्या त्या पवित्र रात्री जेव्हा चंद्र आपल्या 16 कळांनी पूर्ण फुललेला असतो, तेव्हाच या पृथ्वीवर अंजनी पुत्राचा जन्म झाला. शास्त्र सांगतं की या दिवशी चंद्राची शीतलता आणि हनुमंताचे तेज एकत्र येतात, त्यामुळे या वातावरणात एक वेगळीच व्हायब्रेशन म्हणजे लहरी असतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण ही ऊर्जा ओळखून तिचा फायदाच घेऊ शकत नाही. तुम्हाला असं कधी वाटलं का की तुम्ही रक्ताचं पाणी करून कष्ट करताय, रात्रंदिवस राबताय, पण खिशात मात्र 1 रुपयाही तुमच्या उरत नाही? घरामध्ये काहीही कारण नसताना छोटी छोटी भांडणही विकोपाला जात आहे, शांत झोप लागत नाही, किंवा मुलांचं मन देखील अभ्यासात लागत नाहीये? तर उत्तर हो असेल तर सावध व्हा. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा ही कुठेतरी ब्लॉक झाली आहे, म्हणजेच ही ऊर्जा अडकली आहे. तुमच्या घरातील उंबरठ्यावरून लक्ष्मी यायला बघते आहे, पण तिथे बसलेली इडापिडा, नजरबाधा आणि अलक्ष्मी ही तिला तिथे रोखून ठेवत आहे. एखाद्या जुन्या वस्तूवर किंवा घरावर जेव्हा लोकांची वाईट नजर पडते, तेव्हा तिथली प्रगती देखील खिळवली ठेवली जाते. उद्याच्या या चैत्र पौर्णिमेला ब्रह्मांडात अशा काही दैवी शक्ती सक्रिय होतात, ज्यांचा योग्य वापर जर तुम्ही केला तर ही अडकलेली ऊर्जा अवघ्या 24 तासात मोकळी होऊ शकते. तुमच्या प्रगतीचे जे दरवाजे वर्षानुवर्ष गंजले आहेत, ते उद्याच्या दिवशी एका विशिष्ट प्रयोगाने देखील उघडले जातील. यासाठी आपल्याला निसर्गाच्या कुशीत असलेल्या 2 अत्यंत पवित्र गोष्टींची मदत मात्र घ्यावी लागणार आहे. एक म्हणजे विशिष्ट वृक्ष आणि दुसरं म्हणजे फळ. आपण नेहमी झाडांकडे फक्त वनस्पती म्हणून पाहतो, पण उद्याच्या दिवशी हीच झाडं तुमच्यासाठी मात्र कल्पवृक्ष ठरणार आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या रुईच्या झाडाचा एक असा दिव्य उपाय जो तुम्ही आजवर कधीही ऐकला नसेल. रुईचं पान तर आपण वाहतोच, पण त्या झाडाचा असा कोणता भाग आहे जो घरात आणताच शत्रूची बोलती मात्र बंद होईल आणि हनुमंतांना
केळं अर्पण करण्यामागे दडलेलं ते आर्थिक गुपित काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. हेच जाणून घेण्यासाठी श्वास रोखून धरा, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार हा घडणार आहे. मित्रांनो, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंत हा सुरू होणार आहे. उद्या सकाळी तुम्हाला एका विशिष्ट वृक्षाचा शोध घ्यायचा आहे, ज्याच्या आपण ग्रामीण भाषेत रुईचं झाड म्हणतो आणि शास्त्रामध्ये याला मदार किंवा अर्कवृक्ष असं देखील संबोधलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, रुईचं झाड हे साक्षात सूर्यदेवाचं प्रतीक देखील मानलं जातं आणि हनुमंत हे सूर्यपुत्र मानले जातात. म्हणूनच मारुती रायाला रुईची पानं आणि फुलं ही अत्यंत प्रिय आहेत. पण उद्याच्या हनुमान जयंतीला आपल्याला फक्त पान किंवा फूल वाहून इथे थांबायचं नाहीये. उद्याच्या या सिद्ध मुहूर्तावर रुईच्या झाडाचा एक असा दिव्य भाग आपल्याला घरी आणायचा आहे, जो तुमच्या शत्रूच्या कारवायांना कायमचाच लगाम लावेल. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांमध्ये असे कोणी लोक असतील जे तुमच्या प्रगतीवर जळतात, तर हा उपाय त्यांच्यासाठीच रामबाण ठरणार आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत स्नान करून शुचिभूर्ती व्हायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. रुईच्या झाडापाशी जाताना एक तांब्याभर पाणी आणि थोडीशी अक्षता ही सोबत घेऊन जायची आहे. त्यानंतर झाडाला नमस्कार करा, पाणी अर्पण करा आणि अत्यंत आदराने त्या झाडाला प्रार्थना करा की हे मंदार वृक्षा, मी माझ्या घराच्या संरक्षणासाठी तुझा एक अंश हा घेऊन जात आहे, तर मला तू आशीर्वाद दे. त्यानंतर रुईच्या झाडाच्या मुळाचा म्हणजे जे रूट असतं, एक छोटासा तुकडा अत्यंत सावधगिरीने मिळवा. हा तुकडा घरी आणल्यावर तो गंगाजलने स्वच्छ धुवा. आता आपल्या देवघरात बसून हनुमान चालीसा 11 वेळा पाठ करा. पाठ करत असताना तो मुळाचा तुकडा आपल्या हातात किंवा समोर ठेवा. हनुमान चालीसाच्या शक्तीने तो तुकडा अभिमंत्रित होईल. हा अभिमंत्रित झालेला रुईच्या मुळाचा तुकडा एका लाल कापड्यात बांधा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या म्हणजे जो काही आपल्या घराचा मेन डोर असतो, मध्यभागी किंवा चौकटीच्या वर आतल्या बाजूने बांधा. मित्र हो, यालाच म्हणतात भक्ती आणि तंत्रशास्त्राचा अद्भुत संगम. रुईच्या झाडामध्ये नैसर्गिकरित्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि लोकांची वाईट नजर ही शोषून घेण्याची अफाट ताकद असते. जसा एखादा रडार शत्रूच्या विमानाला टिपतो, तसंच हे रुईचं मूळ तुमच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीला, करणी बाधेला किंवा शत्रूच्या कूटनीतीला उंबरठ्यावरच भस्म करून टाकेल. जर तुम्हाला मूळ मिळवणं शक्य नसेल तर किमान रुईचं एक पान घरी आणा, तेवर शेंदराने श्रीराम लिहा आणि ते आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवा. तुमच्या घरात लक्ष्मीचा ओघ इतका वाढेल की 7 पिढ्यांचं दारिद्र्य कसं संपेल हे देखील तुम्हाला कळणार नाही. पण हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाचंही वाईट करण्याच्या हेतूने हा उपाय तुम्ही करू नका. फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी हा उपाय करा, कारण हनुमंत हे न्यायाचे दैवत आहे. आता तुम्ही विचार करत असाल, रुई तर झाली, पण त्या केळीच्या प्रसादाचं आणि उंबरठ्यावरच्या एका वस्तूचं काय रहस्य आहे? तर ते देखील ऐकून आता तुमचे डोळे उघडणार आहे. आता मी ते रहस्य सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण अशा एका वेगळ्याच विषयाकडे वळणार आहोत, ज्याचं उत्तर शोधताना अनेकांची मात्र गल्लत होते. प्रश्न असा आहे की हनुमान जयंतीला आणि पौर्णिमेला भगवान विष्णू आणि हनुमानजींना केळ का अर्पण करावे? बघा, निसर्गाचं चक्र आणि अध्यात्म कसं एकमेकात विणलेलं आहे आता तुम्हाला कळेल. उद्याची चैत्र पौर्णिमा ही केवळ हनुमंताचा जन्मदिवस नाही, तर भगवान सत्यनारायणाची म्हणजेच साक्षात श्रीहरी विष्णूंची तिथी आहे. तुम्ही पाहिलं असेल, कोणत्याही शुभ कार्यात किंवा सत्यनारायणाच्या पूजेत केळीचे खांब आणि केळीचा प्रसाद हा अनिवार्य असतो, कारण केळीचं झाड हे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता दुसरी बाजू जाणून घेऊ. आपल्या इकडे जे हनुमानजी आहेत ते जरी भगवान शंकराचे 11वे रुद्र अवतार असले, तरी त्यांचं संपूर्ण अस्तित्व हे राम नावातच समावलेले आहे. प्रभू श्रीराम कोण आहेत? ते साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हनुमानजींना आवडीने केळ अर्पण करतो, तेव्हा आपण एकाच वेळी शक्ती म्हणजे हनुमान आणि युक्ती म्हणजे विष्णू या दोन्ही तत्वांची पूजा एकत्र करत असतो. उद्याच्या दिवशी तुम्हाला एक विशेष विधी करायचा आहे. उद्या सकाळी पूजा करताना 5 पिवळी आणि डाग नसलेली केळी तुम्हाला घ्यायची आहे. या केळींवर हनुमानजींचा प्रिय शेंदूर हा तुम्हाला अर्पण करायचा आहे. हा शेंदूर लावलेली केळी हनुमंताच्या चरणी ठेवा आणि मनापासून देवाला प्रार्थना करा की हे संकटमोचना, माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर आणि माझ्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखव. केळ हे केवळ एक फळ नाही, तर ते समृद्धी आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे.
हनुमंतांना दाखवलेला हा केळीचा प्रसाद जेव्हा घरातील मुलं ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांची एकाग्रता वाढते आणि जेव्हा तुमचे पती हा प्रसाद भक्तीने घेतात तेव्हा त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसायात जे अदृश्य अडथळे येत असतील ते देखील हनुमानजींच्या कृपेने दूर होतील. ज्यांच्या घरात सतत पैशाची चंचन असते त्यांनी उद्या केळीच्या पानावर जेवण करा किंवा किमान केळीचा नैवेद्य तरी देवाला दाखवा. पण लक्षात ठेवा, हा नैवेद्य दाखवताना तुमची भावना ही शुद्ध हवी. आता तुम्ही विचार करत असाल, रुई झाली, केळी झाली, पण त्या उंबरठ्यावरच्या गुप्त वस्तूचं रहस्य काय आहे? जी वस्तू ठेवतात शत्रू लोटांगण घालेल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपेल. तो उपाय ऐकण्यापूर्वी थोडा धीर धरा, कारण तो या संपूर्ण व्हिडिओतच सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता जाणून घेऊया तो उपाय. आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. उद्या सकाळी जेव्हा सूर्यदेव आपली पहिली किरण पृथ्वीवर सोडतील तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी कोणती एक वस्तू ठेवायची आहे जिच्या दर्शनानेच अलक्ष्मी आणि गरिबी तुमच्या घराचा रस्ता ही कायमचाच विसरून जाईल. नीट ऐका, कारण हा उपाय अत्यंत गुप्त पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. कोणालाही न सांगता शांत चित्ताने हा विधी पूर्ण करा. उद्या सकाळी उठल्या उठल्या घराचा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आपला उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो आपल्या घराचं सुरक्षा कवच असतं. उंबरठ्यावर हळदीने लेपन करा, कारण हळद ही मांगल्याचं आणि गुरुग्रहाचं प्रतीक मानली जाते. आता जाणून घेऊया मुख्य कृती. एक छोटी मातीची पंती किंवा तांब्याची वाटी घ्या. त्यामध्ये मुठभर अख्खे मीठ किंवा खडे मीठ ठेवा आणि त्या मिठाच्या अगदी मधोमध एक फूल असलेली लवंग उभी खोचा. आता ही वाटी तुमच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला, म्हणजेच घराच्या बाहेरून आत प्रवेश करताना जो उजवा हात येतो तेथे कोपऱ्यात शांतपणे ठेवा. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ताई, मीठ आणि लवंगच का? यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण देखील दडलेलं आहे. खडे मीठ. शास्त्रानुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारं सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या पत्रिकेतील राहू आणि केतूचे जे दोष असतील ते आपल्या प्रगतीत खीळ घालतात, तर हे मीठ ते शोषून घेतं. आता लवंग. लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करणारं चुंबक देखील मानलं जातं. जेव्हा मिठासोबत लवंग एकत्र येते तेव्हा एक सुंदर असं सुरक्षा कवच तयार होतं की कोणतीही वाईट नजर, करणी बाधा किंवा शत्रूची वाईट दृष्टी तुमच्या घराच्या आत पाऊलही टाकू शकत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींची शक्ती चहूकडे असते. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा जणू काही तुम्ही हनुमानजींनाच तुमच्या घराच्या रक्षणासाठी आमंत्रित करत असता. हा उपाय केल्यावर 24 तासांच्या आतच तुमच्या घरातील जडपणा हा निघून जाईल. तुमच्या घरातील कटकटी थांबतील आणि तुम्हाला स्वतःलाच खूप हलकं आणि प्रसन्न देखील यामुळे वाटू लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मीठ कुणाच्याही पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी, म्हणजेच वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा घरापासून लांब हे मीठ तुम्ही नेऊन टाका. माझ्यावर विश्वास ठेवा, हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या पतीच्या नोकरीत बढती आणेल. मुलांच्या प्रगतीचे देखील यामुळे मार्ग मोकळे होतील आणि तुमच्या घराला देखील नंदनवन हा उपाय बनवणार आहे. पण थांबा, हा उपाय केल्यावर व्हिडिओ इथे संपत नाही. शेवटी मी तुम्हाला एक अशी विशेष टिप देणार आहे जी तुमच्या या उपायाला 100 पट अधिकच शक्तिशाली बनवेल. ती टिप तुम्ही मिस करू नका. तर माता भगिनींनो, श्रद्धा असेल तर देव नक्कीच पावतो. हे उपाय करताना मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. आपल्या पतीची आणि मुलांची प्रगती व्हावी याच एका उदात्त विचाराने हे तुम्हाला उपाय करायचे आहे. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येऊ हीच हनुमंताच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा, कारण दुसऱ्याचं भलं चितलं की आपलं भलं हे आपोआपच होत असलं. पुन्हा एकदा आठवण करून देते, कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली, श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोजच मिळतील. भेटूया पुढच्या अशाच एका प्रभावशाली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हनुमान.